अगं पण घरचे सगळे इन्स्टावर आहेत, सगळे बघतात माझ्या पोस्ट रील्स आणि स्टोरीज. अच्छा, मग जेव्हा रात्रभर मित्रांसोबत पत्ते खेळत बसलेला असतोस जुगारी कुठचा आणि त्या सगळ्या स्टोऱ्या इंस्टाग्रामवरती टाकतोस तेव्हा तुझे आई वडील कुठे गेलेले असतात? सांगू का तुझ्या आईला फोन करून की तुमच्या किचन मधल्या डब्यातले पैसे कोणी आणि कधी आणि कुठे आणि कशासाठी चोरले ते? जेव्हा ती झाडू आणि लाटणे घेऊन तुला झोडून काढेल ना तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावरती येणार आहे. आणि काय रे, आता बरं ऑफिसमधून दमून आल्यावर सुद्धा रात्रभर मंडळात पडलेला असतोस. आता झोपा नाही येत का तुला? जेव्हा माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा मी दमूनच काय आलोय, मी थकूनच काय आलोय, मी ट्रेनमध्ये उभाच काय राहून आलोय, कामाचं प्रेशर किती आहे. त्यावेळेला तर रात्री 11 वाजताच बत्ती गोल होते साहेबांची. पण आता तर सकाळी 4 वाजेपर्यंत मंडपात पडलेले असतात, तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ऑन टाइम ऑफिसला जाण्यासाठी रेडी, ते पण फुल ऑन एनर्जी मध्ये. कसं काय? अरे यज्ञा, कुठला विषय कुठे नेतीयस तू? विषय तर अजून मी काढलाच नाहीये. मला सांग, गणपतीला ती नुपूर तुझ्या घरी काय करत होती? अगं कॉलेज फ्रेंड आहे ती, कॉलेजच्या ग्रुप सोबत आली होती. मग ग्रुप फोटो मध्ये तू तिच्या बाजूला उभा राहून काय करत होतास? हॅलो, नेटवर्क जाते वाटतं. हॅलो नेटवर्क वगैरे काय? हॅलो फोन ठेवून अगं नेटवर्क जाते वाटतं.